नमस्कार मित्रमंडळी, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आमच्या या @भन्नाजोडी कोपरगाव या चॅनलवरती. आणि आज मी तुम्हाला दाखवू शकतो की आज बघू शकता तुम्ही, आज श्रावण सोमवार असल्यामुळे आणि त्यात श्रावण सोमवार असल्यामुळे श्रावण सोमवारच्या दिवशी नागपंचमी, विशेष नागपंचमी असल्यामुळे आपल्या श्री क्षेत्र जनार्दन स्वामी येथे भाविकांची दर्शनासाठी इतकी गर्दी झालेली आहे. आणि इथं दर्शनासाठी भाविक जे आपले आहे ते खूप लांबून आलेले आहे. तुम्हाला दाखवू शकतो मी मध्ये. आणि जनार्दन स्वामीच्या आतमध्ये जे आहे ना, त्यांनी कथा वगैरे लावलेली आहे, कथा वगैरे चालू आहे. इकडे श्री काशी विश्वनाथ महादेवाचं मंदिर आहे. इथं भाविकांची खूप मोठी प्रमाणामध्ये गर्दी केलेली आहे. विशेष म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे श्रावण सोमवार आणि श्रावण सोमवारच्या दिवशीच विशेष नागपंचमी असल्यामुळे आज इथं बघू भाविकांची तुम्ही बघू शकता खूप गर्दी दिसली आहे. तुम्हाला चला दाखवू होतो मी तुम्हाला, तर बघू शकता तुम्ही सर. तर बघा इथं आपलं श्री राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौंगिरी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव आपण बघू शकता. इथं भाविकांची खूप गर्दी जमलेली आहे. आणि श्री क्षेत्र जनार्दन स्वामी महाराज यांचं तुम्ही श्रावण सोमवारपणे दर्शन घेऊ शकता. असे बघा तुम्ही, असं लांबून असे लोक बसलेले आहेत त्यासाठी. तुम्ही बघू शकता गाईड कसे आपले जे आहेत कथेला बसलेले आहेत. इथं बघा पूजा वगैरे चालू आहे आणि पूजा वगैरे चालू आहे त्यांची. आणि इथं बघा तुम्ही लेडीज कसे गाईज बसलेले आहेत सगळे. आपले महादेवाची कथा चालू आहे. पेंडेमध्ये बघा ताटामध्ये कसं पेंडे वगैरे ठेवले आहे. स्वामी दर्शन तुम्ही घेऊ शकता. आणि बघा तुम्ही भाविकांची खूप गर्दी जमलेली आहे इथं दर्शनासाठी. श्रावण सोमवार असल्यामुळे आणि श्रावणचा पहिलाच सोमवार असल्यामुळे भाविकांनी खूप गर्दी केली आहे श्री क्षेत्र जनार्दन स्वामी मंदिरामध्ये. तुम्ही बघू शकता, तुम्ही दर्शन तुम्हाला लाईव्ह दर्शन भेटणार आहे. सर्वांनी दर्शन करायचं आहे आणि कमेंटमध्ये टाकायचं आहे.
श्री जनार्दन स्वामी नमः. हर हर महादेव. मी पण दर्शन घेतलेलं आहे. प्रदक्षिणा घातलेल्या आहे. राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधी मंदिर श्री क्षेत्र बेट कोपरगाव. आणि पाऊस असल्यामुळे खाली खूप गजगज झालेला आहे. बघू शकता तुम्ही. तर सगळ्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे हर हर महादेव. शिवाय नमस्तुभ्यम. अशी छोटीशी रांगोळी काढलेली आहे बाहेर, बघू शकता तुम्ही. आणि श्रावण सोमवार असल्यामुळे आणि विशेष त्यामध्ये सोमवारीही विशेषच नागपंचमी असल्यामुळे जनार्दन स्वामी इथे आपलं जे मंदिर आहे, जे शिवलिंग आहे, बघू शकता तुम्ही. खूप गर्दी झालेली आहे. सगळ्यांनी कमेंटमध्ये टाकायचं आहे हर हर महादेव. दर्शन घेऊ शकता तुम्ही. बघा तर तुम्हालाही दर्शन भेटेल, तुम्ही दर्शन घेऊ शकता. बघा तुम्ही, अशी खूप जास्त प्रमाणात गर्दी झालेली आहे इथं लेडीजची. तुम्ही शिवलिंगाचं दर्शन घेऊ शकता. मी दर्शन घेतो. हर हर महादेव. मी तर दर्शन झालंय, तुम्ही पण दर्शन घेऊ शकता. बघा काही असे छानपणे आज शिवलिंग दिसत होते. वाशी खूप छान पद्धतीमध्ये बघू शकता तुम्ही. अशी आरती वगैरे चालू होती. इथं काही लेडीज आरती वगैरे करत होता, बघू शकता तुम्ही असे. आणि बघा तुम्हाला पण दर्शन घ्यायचं असेल या महादेवाच्या देवाचं. आणि शिवलिंग खूप प्राचीन काळातील आहे. मग तुम्ही मंदिर बघू शकता. मंदिराचं जे कोरीव काम आहे ते अतिशय बारीक प्रकारे आणि खूप पुरातन काळातलं असल्यामुळे
इकडं प्रसादालय आहे जनार्दन स्वामी महाराजांचं इकडं जे आहे ते प्रसादालय. तुम्हाला कधीही म्हणजे जेवायचं असेल किंवा अन्नदान लागत असेल तर इकडं तुम्हाला कधीही या तुम्ही. संध्याकाळी इथं प्रसादालय आहे, तुम्हाला इथं जेवायला कधीही भेटेल. 6 वाजता चालू होतं, आय थिंक 6 ते 9 वाजेपर्यंत चालू असतं. सकाळी पण 10 ते 3 वाजेपर्यंत चालू असतं. तुम्हाला जर प्रसाद घ्यायचा असेल तर तुम्ही या ठिकाणी नक्की येऊ शकता. एव्हा हे माझे मित्र कोळगावचे, हे पण दर्शनासाठी इथं आले होते. आणि तसं बघायला गेलं खूप भाविक आणि खूप भाविकांची गर्दी झाली आहे श्रावण सोमवार असल्यामुळे. आणि त्यात विशेषच श्रावण सोमवारामध्ये विशेष नागपंचमी असल्यामुळे इथं लई पूर्ण भाविकांची गर्दी झाली आहे दर्शनासाठी. इथे हे नर्मदाय नम प्रात नर्मदाय नम निशी नम नर्मदे समस्ता हे विशेष हर हर नर्मदे. इथं तुम्ही दर्शन घेऊ शकता, नर्मदा माताचं दर्शन घेऊ शकता तुम्ही. प्रसादाचा लाभ चालू होता भाविकांना, तुम्हाला दाखवतो मी. एवढी असं जागा आहे इकडं खूप छान पद्धत. आणि पाऊस असल्यामुळे खूप चिकचिक झाला. तर बघू शकतो माझे पाय पूर्ण खराब झाले. बघू शकतो तुम्ही मंडळी, इथं आपण जे जनार्दन स्वामीचं महाराजांचं जे मंदिर आहे, जे शिवलिंग आहे, इथं आज श्रावण सोमवार असल्यामुळे आज तेवढ्या प्रमाणात प्रसादाचा लाभ आज भाविकांसाठी तयार होतोय. बघू शकता तुम्ही. बघा तुम्ही असा छान पद्धतीने भाविकांना जो खिचडीचा प्रसाद आहे तो असा सकाळी तयार होत आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हालाही प्रसाद घ्यायचा असेल तुम्ही या इथे. बघू शकता तुम्ही. अजून इकडे पण आहे, हा एक डग आहे, तो एक आहे, हा एक आहे. आणि आता ती पूर्ण छानपणे शिजलेली आहे, तिला हलवत आहे थोडं थोडं. आणि पूर्णपणे ते आता तयार झालेले आहे. बघू शकता तुम्ही. इकडं अजून प्रसाद चालू आहे. बघा आमच्या आजीबाई शिजलेली बटाटी कशी बारीक बारीक करताय. आणि त्याचा अजून काही भाविक आहे ते पण बघा तुम्ही. बटाट्याची जी आपली जी साल आहे ते काढायचं तिथं हे चालू आहे. आणि श्रावण सोमवारचा हा पहिलाच सोमवार असल्यामुळे जनार्दन स्वामी मंदिरामध्ये खूप भाविकांची गर्दी झाली. आणि त्यातच इथं हा असा खिचडीचा छानपणे चांगला प्रसाद इथं हे भाविक बनवत आहे. बघा आजी
चला. इथं विद्यार्थी रूमसाठी केलेलं आहे बघा. रूमची वगैरे सोय वगैरे लांबून वगैरे बघण्याला कसं बघू शकतो मी. हे भोजन कक्ष आहे. इथं बघा तुम्ही सकाळची वेळ दिली तिथं 12 ते दुपारी 2 वाजेपर्यंत आणि सायंकाळी 7:30 ते रात्री 9 वाजेपर्यंत इथं भोजनालय कक्ष हे चालू असतं. त्यांच्या भक्तिमय याच्यात दंगा आहेत. माळ जपत आहे ते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय असा त्यांचा जप चालू आहे. बघू शकता तुम्ही. श्रद्धा त्यांचा जो महादेवावर जो विश्वास आहे ना तो कधीच तुटणार नाही. आज त्या श्रद्धामुळे आज एवढी भाविक, आज एवढी जी तुम्ही बघू शकता जेवढी पब्लिक आज त्या मंदिरामध्ये आलेली आहे दर्शनासाठी. इथं पुरुषांसाठी वॉशरूम आहे, महिलांसाठी वॉशरूम आहे. इकडे पब्लिक बसलेली आहे सगळी. आणि इथं जसं तुम्ही बघू असं म्हणताल की इथं शूट करण्यासाठी किंवा असं काही करण्यासाठी, व्हिडिओ शूट करण्यासाठी अशी जी जागा आहे ही तुम्हाला इथं करता येईल असं काही नाही आहे. इथं महादेवाचा जो मंदिर जो परिसर आहे हा खूप म्हणजे इतकं निसर्गरम्य वातावरण आहे. पण तुम्ही इथं व्हिडिओ शूट वगैरे काही असं करणार नाही. बघा तुम्ही मंदिराचं काम बघा. इथं अलाउड नाही आहे कोणते पण शूट वगैरे करण्यासाठी.